पवारांच्या कुटुंबामध्ये पार्थ पवार शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचलेत आणि गोविंद बागमध्ये पार्थ पवार काही वेळापूर्वीच दाखल झालेले आहेत। तर बारामतीमध्ये सुद्धा राजकीय भेटीगाठींना चांगलाच वेग आलाय। सुनेत्रा पवार आणि जय पवार पवार कुटुंबातले दोन महत्त्वाचे व्यक्ती सध्या मुंबईमध्ये आहेत। आज सुनेत्रा पवार यांचा शपथविधी होणार आहे। उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा पवार यांचा हा शपथ होणार आहे आणि त्यांच्या शपथविधीबाबत मला काहीच माहिती नाही अशी जाहीर नाराजी शरद पवार यांनी आज माध्यमांसमोर व्यक्त केली। त्यानंतर पार्थ पवार गोविंद बागेमध्ये पोहोचले आणि सकाळपासून पवार कुटुंबाची पॉलिटिकल बैठक सुरू आहे। एवढंच नाही तर स्वर्गीय अजित पवार यांचे बारामतीतले राईट हँड किरण गुजर सुद्धा पवार यांनी सकाळी त्यांना गोविंद बागेमध्ये बोलावून घेतलेलं। तर बारामतीमध्ये राजकीय गाठी भेटींना सध्या चांगलाच वेग आलाय आणि पवार कुटुंबात एक मानपमान नाट्य रंगाचं कुठेतरी पाहायला मिळतंय। आज सकाळी शरद पवार माध्यमांबरोबर बोलले। तासाभरापासून सध्या शरद पवार आणि पार्थ पवार यांची बैठक सुरू आहे। शरद पवारांची नाराजी दूर करण्याचा कुठेतरी प्रयत्न सुरू आहे आणि राष्ट्रवादीच्या दृष्टीने महत्त्वाच्या घडामोडी सध्या बारामतीमध्ये घडत आहेत। पक्षाची वाटचाल नेमकी कशी असणार आहे, पक्षाचा उत्तराधिकार आणि जे उपमुख्यमंत्रीपद अजित पवारांकडे होतं या संदर्भात काय काय नेमके चर्चा होतात ते बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे सध्या बारामतीमध्ये या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून थेट जाऊया आपण चंद्रकांतकडे। सध्या गोविंद बागेमध्ये पार्थ पवार शरद पवारांची बैठक चालू असल्याचं कळतंय आणि ही कुटुंबातली पॉलिटिकल बैठक आहे। चंद्रकांत, काय नेमके यातून घडामोडी काय नेमक्या घडतात गोविंद बागेत? अनुपमा, या बैठकीत फक्त शरद पवार आणि पार्थ पवारच नाही तर तिथं सुप्रियाताई आहेत, राजेंद्र पवार आहेत, रोहित पवार आहेत, युगेंद्र पवार आहेत, मी आणि रणजित पवार, मी अख्खी पवार फॅमिली आणि किरण गुजर जे की अजितदादांचे राईट हँड होते, ही सगळी मंडळी त्या बैठकीत आहे। मी याचा अर्थ समजून घेते बैठकीचं महत्त्व काय आहे। आपल्याला माहिती आहे आज सकाळी शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली की सुनेत्रा वहिनींचा शपथविधी होतोय ना, आम्हाला काहीच कल्पना नाही याची। म्हणजे एका अर्थाने आणि अजितदादांची इच्छा होती की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावं म्हणून त्यांच्याकडनं तो व्हिडिओ रिलीज केला गेला 17 तारखेच्या बैठकीचा की दादांची इच्छा होती। मग आता मला पुढे चर्चा करायची मर्जरची तर कोणाशी करू अशी जाहीर नाराजगी पवारांनी व्यक्त करताच पार्थ पवार धावत पळत तिथं आले। हीच ती गाडी आहे MH01DX 9999। म्हणजे ही गाडी घेऊन पार्थ पवार खरं तर काल मुंबईला गेले होते पण मध्येच मागे आले आणि आता इथं ह्या बैठकीत सामील झालेत। मी पवार फॅमिलीला जे मानापमानाचं नाट्य सुरू होतं त्या नाट्यात पुढचा अंक असं झाला की पार्थ पवार कुठेतरी पॅचअप करायला आलेत का की त्यांना वरनं पाठवलं गेलं। कारण पवारांनी ज्या पद्धतीने एकदम प्रेस घेऊन बॉम्ब टाकून दिला की जे काय चाललंय ते पार्ट्यांवरून मलाच माहीत नाही, मी सगळ्यात घरातला प्रमुख असून अशा पद्धतीने जर मला डावलून आम्हाला सगळ्यांना डावलून डायरेक्ट ती शपथविधी घेतला आणि सुप्रियातांनी खाजगीत सांगितलं अजून 2 दिवसही नाही झाले दादांना जाऊन आम्ही सगळे दुःखात असताना एवढी काय घाई आहे शपथविधीची। त्याच्यामुळे ही सगळी नाराजी व्यक्त झाली आणि हे सगळं बुमरँग होतं की काय असं लक्षात येताच पार्थ पवार इथं धावत पळत आलेले आहेत। म्हणजे जे काय राजकारण सुरू होतं तटकरे प्रफुल्ल पटेल ह्या सगळ्या गाड्यांकडनं तिथं कुठेतरी आता ते पॅचअप होताना दिसतंय। मग आता पार्थ पवार नेमकी काय भूमिका घेतात आणि पुढं शपथविधीचं काय होतंय ह्या सगळ्या गोष्टी एका अर्थाने एका निर्णायक टप्प्यावर आलेले पवार फॅमिलीतलं हे अंदरुनी राजकारण ज्याला आपण म्हणू। आणि पुढं आता तटकरे आणि प्रफुल्ल पटेल ही सगळी मंडळी ही काय आणखीन काय याच्यावरनं व्यूहरचना करतात। थोडक्यात दोन्ही राष्ट्रवादीचं मर्जर राहिलं बाजूला पण काटछाटचं हे सगळं राजकारण सुरू झाले उघडपणे दिसतं येतं। सुनेत्रा वहिनींचं शपथविधी होणार असं सांगितलं जातं पण आज 2 वाजता पक्षाची बैठक आहे। त्या पक्षाच्या बैठकीत पवारांचे काही आमदार आहेत निश्चित ते काय भूमिका घेतात हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। क्लिअर कट तिथे 2 गट बघायला मिळू शकतात, प्रफुल्ल पटेल गट, भुजबळ गट, मुंडे गट, तटकरे गट आणि इतर आमदार। म्हणजे राजकारण राष्ट्रवादीतलं अगदी सध्या टिपेला पोहोचलं म्हणलं आणि त्याच्यावरच पॅचअप करण्यासाठी तर पार्थ पवार इथं आले नाहीत ना अशी एक शंका या निमित्ताने उपस्थित होते। त्यामुळं ह्या बैठकीतनं बाहेर काय येतं आणि पार्थ पवार माध्यमांशी खरंच बोलतात का, नंतर पवार फॅमिलीतनं कोणी पुढे येऊन बोलतं का? कारण आज सकाळी पवारांनी जाहीरपणे बोलून आपली नाराजी व्यक्त करून ह्या सगळ्या वादाला एका अर्थाने तोंड फोडलेलं आहे। आणि 2 दिवस झाले दादा जाऊन अजून 3रा दिवस नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी समोर येत आहेत। म्हणजे अंतर्गत राजकारण यापूर्वी सगळं फक्त दबक्या सुरू होतं, याच पहिल्यांदा ओपन झालेलं आहे आणि म्हणून पार्थ पवारांना इकडे सगळं धावत पळत यावं लागलेलं आहे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी।
अगदी पण चंद्रकांत, एकंदरीतच पार्थ पवार यांचा राजकीय अनुभव तसा एवढा नाहीये. तुम्ही म्हणताय की पॅचअप करण्यासाठी, मात्र काय पार्थ पवार यांना कुठून सूचना आलेल्या आहेत का? त्यांच्यावर कुठेतरी एक प्रकारचा दबाव आहे का? उपमुख्यमंत्री पदाचा जो आपण एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलात की एवढ्या घाई करण्याची गरज काय, यावर अनेक जण व्यक्त झाले, सोशल मीडियावर झाले, काही जणांनी थेट प्रतिक्रिया बोलून दाखवल्या यावर. तर पार्थ पवार यांना नेमकं कोण हे सगळं करायला सांगता आहे, काय या संदर्भातल्या काही चर्चा होतात का? कारण एका बाजूला सत्तेत सहभागी असलेले अजित पवार यांच्याबरोबर भाजप, शिवसेनेसारखे दोन स्ट्रॉंग पक्ष आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्याच पक्षातले काही महत्त्वाचे व्यक्ती आहेत जे भाजपच्या अत्यंत जवळचे संबंधित आहेत. त्यामुळे काय नेमकं पार्थ पवारांना हे सगळं कोणी सांगतंय का, किंवा आज एक वरिष्ठ राजकारणी म्हणून, एक राजकारणातले धुरंधर म्हणून शरद पवारांकडे बघितलं जातं, तेव्हा शरद पवार या सगळ्यातून मार्ग त्यांना काढून दाखवणार का? निश्चितच ह्या सगळ्या प्रकारातनं म्हणजे शपथविधीची घाई करून एका अर्थाने शरद पवारांना कोंडीत पकडून पाहण्याचा प्रयत्न केला गेला. म्हणजे त्या संबंधित महायुतीतल्या पक्षाकडनं आणि ह्या सगळ्या मंडळींना तिथं हाताशी धरलं गेल्याचा एक आरोप होतोय. आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये घरातले फॅमिली मेंबर कोण होते? ऑब्व्हियसली पार्थ पवार होते. म्हणूनच साहेबांनी, शरद पवारांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. मी इथं आहे, 2 दिवस नाही झाले जाऊन अजून, एवढी घाई कशासाठी आणि कोणी केली याचं मला काही माहीत नाही, तुम्ही त्यांनाच विचारा, असं थेटपणे उद्विग्नपणे ते म्हणाले. एवढे आणि मला काहीच नाही माहीत म्हणे, तर मी कसं जाऊ म्हणे. म्हणजे एका अर्थाने पवारांनी दाखवून दिले की हे सगळे माझ्या उपरोक्ष चाललंय आणि कोण घडून आता त्यांनी उंगली दर्शक निश्चितच भाजपवर नेऊन ठेवलेलं. आणि ही दुसरी नाराज मंडळी आणि अजित पवारांची इच्छा होती की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर तटकरे, प्रफुल्ल पटेल, भुजबळ, मुंडे ह्या सगळ्या मंडळींचं महत्त्व कमी होणार पक्षातलं, हे उघड आहे. म्हणूनच ह्या सगळ्या मंडळींनी पार्थ पवार आणि वहिनींना सोबत घेऊन त्यांना कन्व्हिन्स करून हे शपथविधीची घाई केल्याचा एक आरोप होतोय. आणि भाजपची त्या सगळ्या गोष्टीने एक पाठीमागून बॅकअप आहे. ह्या सगळ्या गोष्टी म्हणून सगळं समोर येतच पवारांनी लगेच आज सकाळी प्रेस घेऊन हा सगळा प्रकार समोर आणला एका अर्थाने. आणि हे जे काय चाललंय हे तुम्हीच बघा आता. म्हणजे एका अर्थाने एक जनमत, जी 2 दिवस जे सिंपती मिळाली होती सगळी ह्या सगळ्या अजितदादांच्या अकाली जाण्यानंतर, त्याचं रूपांतर एक रिव्हर्स ज्याला आपण म्हणतो निगेटिव्हिटीत व्हायला लागलं होतं. मग ते सगळं एकूण सगळ्या रिॲक्शन लक्षात घेतं कोणीतरी पार्थ पवारांनी निश्चितच सांगितलंय, बाबा तू जा साहेबांना भेटायला आणि हे सगळं याच्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न कर, असंच सध्याचं चित्र इथलं. ठीक. या सगळ्या गोविंद बागेतल्या घडामोडींवर जरूर लक्ष ठेवून राहा. या भेटीगाठींचं काय नेमकं बाहेर काय नेमकी चर्चा येते हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. चंद्रकांत, धन्यवाद तुर्तास दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी. चंद्रकांत फुंदे आमचे प्रतिनिधी सध्या बारामतीमधून आपल्या बरोबर होते.